मित्रहो नमस्कार. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणतात. पण आता राजकारणात सुद्धा सर्व काही माफ असतं असं म्हणण्याची वेळ राजकारण्यांनी आपल्यावर आणलेली आहे. कारण प्रेमात जसं जात, धर्म, पंथ, विचार या कशाचाही संबंध नसताना किंवा न जुळताना सुद्धा अनेक नाती जुळतात आणि ती टिकतात सुद्धा. राजकारणात सुद्धा सध्याचं वातावरण पाहायला गेलं तर विचार, नंतर आचार, भूमिका या सगळ्याचा विचार न करता अनेक नाती जुळतात. आज मी अशाच एका राजकारणातील अनोख्या नात्याचा अंक तुम्हाला दाखवणार आहे. MIM आणि भाजप हे जे दोन टोकाचे पक्ष आहेत, या दोन्ही पक्षांनी एकत्र येत आपली सत्ता स्थापन केलेली आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील, कुठल्या दुसऱ्या राज्यातील नाही, तर महाराष्ट्र राज्यातील ही गोष्ट आहे. अकोट नगर परिषदेमध्ये हा करिश्मा घडलेला आहे. मित्रहो, नेमकं अकोट नगर परिषदेमध्ये काय घडलं, हा अंक कसा घडला, आजच्या व्हिडिओतून पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. मित्रहो, तुम्हाला माहिती आहे MIM आणि भाजप हे दोन्ही टोकाचे पक्ष आहेत, ज्यांचा सुतरामसुद्धा एकमेकांशी संबंध नाही भूमिकेच्या दृष्टीनं म्हटलं. पण तरीसुद्धा या दोन्ही पक्षांनी एकत्र आले. ते सुद्धा वेगळे निवडणुकीत लढून, परस्परांविरोधात लढून, त्यानंतर निवडणुकीचे निकाल लागले आणि सत्तेसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. कसे आले एकत्र तर आता पाहूया. मित्र, अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषद, या अकोट नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी परस्पर विरोधी विचारधारा असलेले आणि एकमेकांविरोधात निवडणुकीमध्ये लढलेले हे MIM आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आले. ही युती राज्यभरात सध्या चर्चेचा विषय आहे. मित्रहो, सांगायचं झालं तर ही युती जेव्हा झाली, अचानक झाली, त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना नव्हती. वरिष्ठ पदाधिकारी म्हणजे स्थानिक पदाधिकारी नव्हे, प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी, त्यांना काहीसुद्धा याची कल्पना नव्हती. ही युती स्थानिक पातळीवर केली गेली आणि ज्यावेळी याची भणक वरिष्ठ पातळीवर लागली, त्यावेळी भाजपच्या राज्य नेतृत्वानं स्थानिक आमदार असलेल्या प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तुम्हाला माहिती असेल, MIM आणि भाजप हे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत, वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत. पाहायला गेलं तर भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हिंदुत्वाचा पुरस्कर्ता करणारा पक्ष आहे. दुसरीकडे MIM हा मुस्लिम धर्माचा, इस्लाम धर्माचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. या दोन्ही पक्षांचं एकमेकांशी कधीही पटत नाही. एकमेकांनी काही चांगली कामं केली तर दुसरा पक्ष कोणती स्तुती करीत नाही. एवढ्या यांच्यातून विस्तव जात नसताना, त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतानासुद्धा हे दोन्ही पक्ष अचानक एकत्र आले. मित्रहो, MIM सोबतचा हा युतीचा विचार, युतीचा आचार आणि युती अंमलात आल्यानंतर आपण अडचणीत येतोय, आपल्याला ते अडचणीचं ठरू शकतं, हे भाजपच्या लक्षात आलं. आता मित्रांनो, अकोट नगर परिषदेमध्ये MIMचे 5 नगरसेवक आहेत आणि 5ही नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक होती. मला माहिती असेल, स्वीकृत नगरसेवक हे नगरपरिषद निवडणूक झाल्यानंतर निवडले जातात. स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये MIMच्या 5 नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे जितेन बरेठिया हे विजयी झाले. अगदी टोकाचे विचारधारा असून सुद्धा अकोट नगर परिषदेमध्ये भाजपला विजयी करण्यासाठी MIMने त्यांची पाठराखण केली. त्यामुळे सत्तेपुढे सगळंच गौण असल्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात रंगू लागले. नगर परिषदेत सत्तेसाठी भाजप आणि MIMने गेल्याच आठवड्यात युतीसुद्धा केली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. मात्र याच युतीचा दुसरा अंक आता नुकताच पाहायला मिळाला, जो मी आता तुम्हाला सांगितला.
पण तो नेमका अंक कसा होता ते तुम्हाला विस्ताराने सांगतो. मित्र हो, MIM आणि भाजप हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढले, एकमेकांसमोर ठाकलेले होते. MIMनं स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपच्या जितेन बरेठिया यांचा पराभव केला होता. जितेन बरेठिया हे भाजपचे नेते आहेत. त्यांचे वडील रामचंद्र बरेठिया हे अकोटचे नगराध्यक्ष यापूर्वी राहिलेले आहेत. ते सुद्धा एक भाजपचे मोठे नेते आहेत, स्थानिक नेते. MIMच्या 5 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि हेच बरेठिया म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या, नुकत्याच नगरपरिषद निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळी बरेठिया यांचा MIMनेच पराभव केला होता. म्हणजे लोकांमधून निवडून जाताना MIMचा तिथे नगरसेवक निवडून आला, बरेठियांचा पराभव झाला. पण त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी मागल्या दारानं नगरपरिषदेत शिरण्यासाठी हालचाल चालवली. त्यांना उमेदवारी दिली गेली आणि स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांनी यावं म्हणून MIMनेच त्यांना पाठिंबा दिला. म्हणजे मला सांगा, लोकांची विचारधारा, लोकांनी दिलेला निर्णय किती क्षणात पायदळीत उडवला जातो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. MIMला तेथील जनतेनं कौल दिला होता आणि बरेठिया नगर परिषदेत नको असा त्याच्या कौलाचा अर्थ होता. पण बरेठिया हे मागल्या दारानं जनतेच्या नाकावर टिच्चून, आणि तेही ज्यांना बरेठियानं नाकारून ज्यांना मतदारांनी निवडून दिलं होतं, त्याच लोकांनी बरेठियाना नगर परिषदेत आणलं. ही मतदारांची असलेली नाचक्की आहे. मी नेहमी म्हणतो, भाजपवर अनेक आरोप होतात, पण भाजपला साथ देणारे विरोधी पक्षातलेच काही लोक असतात. त्यामुळे भाजपचं जे दंड आहे ते बळकट दिसतं. त्यामुळे भाजप इतरांना पाय पुसण्यासारखी जी वागणूक देतं विरोधी पक्षांनी, त्याचं कारणच हे आहे. भाजपकडे प्रचंड मोठा लोण्याचा गोळा आहे आणि हे बाकीचे लोक बोक्यासारखे, विरोधी पक्षातले लोक आहेत ते बोक्यासारखे मला देना असं करतात. आणि त्याच्यासाठी आपली विचारधारा काय आहे, आपल्यासमोर आपल्या पक्षाची भूमिका काय, हे सगळं विसरून स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी करतात. मित्र हो, सांगायचं झालं तर अकोटमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यानच भाजप आणि MIMची युती होणार होती. मात्र त्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागल्यानंतर ही युती गुंडाळण्यात आली. भाजपने MIMला आघाडीतून बाहेरचा रस्ता दाखवला आणि या ठिकाणी शिवसेना, उद्धव सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांना सोबत घेत नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला. बघा, अकोटमध्ये निवडणुका झाल्यानंतर भाजपला काही फार मोठं यश मिळालं नाही, तरीसुद्धा सत्ता स्थापन करता यावी यासाठी त्यांनी अख्ख्या पक्षांची मदत घेतली. म्हणजे शिवसेना म्हणजे शिंदे सेना असेल, उद्धव सेना असेल, अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल आणि प्रहार जनशक्ती पक्ष. आता याच्यात सांगायचं झालं मित्रांनो, तर शरद पवार गट असेल, नंतर प्रहार जनशक्ती पक्ष असेल आणि उद्धव सेना असेल, हे भाजपचे राज्यात एक प्रचंड मोठे विरोधी पक्ष आहेत. त्यांनीसुद्धा अकोटमध्ये आपले काय म्हणतात ते मतभेद, आपले आचार, आपले विचार, आपले वरचे पदाधिकारी काय करतात ते सगळं विसरून भाजपला पाठिंबा देण्याचा विचार केला. सांगायचं झालं तर सत्ता स्थापनेत MIMला सुद्धा घेण्यात येणार होतं, पण MIMला ज्यावेळी राज्यभरात त्याचे पडसाद उमटले, विशेष करून मुस्लिम समाजामध्ये, त्यानंतर MIMला भाजपने बाहेर काढलं. नगराध्यक्षपदी भाजपच्या माया धुळे या विजयी झालेत. पण सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळ कोणत्याही पक्षाकडे नाही. भाजपनं अकोटमध्ये 33 पैकी 11 जागा जिंकल्यात आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं एक अकोट विकास मंच गठीत केला. यामध्ये दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्षाचा सुद्धा समावेश आहे. या मंचात एकूण 20 नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे 33 नगरसेवक संख्या असलेल्या अकोट नगर परिषदेमध्ये भाजपने आरामात सत्ता स्थापन केली. असं असताना सुद्धा MIM, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, लोण्याचा गोळा देण्यासाठी भाजपने आपल्याला थोडा तरी द्यावा, याच्यासाठी लाळघोटेपणा करीत बसणारे बोके हे किती आहेत विरोधकांमध्ये, याचं एक उत्तम उदाहरण आहे.
MIM बेंबीच्या देठापासून भाजपच्या विरोधात बोलत असताना वरिष्ठ पातळीवर तिथले नेते मात्र आम्हाला काहीतरी मिळू द्या याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी भाजपला कारण नसताना, भाजपने मागितलेलं नसताना आणि भाजपने अक्षरशः युतीमधून त्यांना हाकलून दिलं असतानासुद्धा तिथं लाळगोठेपणा केला आणि निवडणुकीमध्ये ज्यावेळी स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक तिथे झाली त्यावेळी भाजपला पाठिंबा देत भाजपच्या उमेदवाराला विजयी केला. आणि तो पण अशा उमेदवाराला विजयी केलं होतं ज्या उमेदवाराला जनतेनं नाकारलं होतं आणि MIMच्या उमेदवाराला तिथं निवडून दिलं होतं. म्हणजे हे जर बघितलं तर कोळ्याच्या जाळ्यापेक्षा भयानक राजकीय जाळं आहे असं म्हणावं लागेल. मित्रांनो, राज्यभरात ज्या या घडामोडी घडतात त्याबाबत तुमचं मत काय? MIMने घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला का? भाजपने विरोधकांचं जे एक बोक्यासारखी अवस्था करून ठेवले त्याच्याबद्दल तुमचं मत काय? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.